सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद या विद्यापीठाच्या BA द्वितीय वर्ष समाजशास्त्र पेपर क्रमांक 5 ग्रामीण भारतातील सामाजिक समस्या या पेपरमधील जे तिसरे प्रकरण आहे ग्रामीण अर्थव्यवस्था, या प्रकरणातील आपण यापूर्वी 2 व्हिडिओ पाहिलेले आहेत. यामध्ये जो पहिला टॉपिक होता आपल्या प्रकरणातला भूमिहीन कामगारांच्या समस्या, यामध्ये भूमिहीन कामगारांच्या समस्या आणि या समस्येवर उपाययोजना या अनुषंगाने आपण या 2 व्हिडिओ बघितलेले आहेत. तर आपण प्रस्तुत व्हिडिओमध्ये ग्रामीण उद्योगांचे वर्गीकरण याविषयी माहिती घेणार आहोत. या प्रसंगी मी डॉक्टर दत्ता तंगलवाड, सहयोगी प्राध्यापक तथा समाजशास्त्र विभाग प्रमुख, जय भवानी शिक्षण प्रसारक मंडळाचे महिला महाविद्यालय गेवराई, तालुका गेवराई, जिल्हा बीड, तुमच्यापुढे माझे विचार मांडत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, भारत हा एक सर्वात मोठा कृषीप्रधान देश म्हणून जगाच्या पाठीवर ओळखला जातो. कारण शेती हाच भारताचा मुख्य व्यवसाय आहे. म्हणून आर्थिक विकासात कृषी उद्योग आणि कृषी प्रक्रिया उद्योग आणि शेतीपूरक उद्योग यांचे महत्त्व आणणे साधारण आहे. कारण जवळपास देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी 69% लोक हे ग्रामीण भागात राहतात आणि या लोकांचा संपूर्ण भार हा शेती आणि शेतीशी निगडीत असलेल्या उद्योगधंद्यावर आणि व्यवसायावर आहे. आणि म्हणून देशातील संबंधित उद्योग शेतीशी पूरक आहेत आणि शेतीमालावर जे प्रक्रिया करणारे ग्रामीण भागातील उद्योग आहेत, या उद्योगांना चालना देताना अशा उद्योगामुळे ग्रामीण लोकांना वेगवेगळ्या प्रकारचा रोजगार उपलब्ध होण्यासाठी मदत होते. शिवाय त्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ होण्यास सुद्धा देखील चांगली मदत होत असलेली आपल्याला पाहायला भेटते. जर आपण आपल्या देशाची जर पारंपरिक अर्थव्यवस्था बघितली तर विशेषतः ग्रामीण भागामध्ये 12 बलुतेदारी पद्धती होती आणि बलुतेदारी पद्धतीमुळे माणसांच्या गरजा ह्या खूप मर्यादित होत्या. आणि म्हणूनच की काय, भारतातील ग्रामीण अर्थव्यवस्था ही स्वयंपूर्ण होती. या काळातील पूर्ण खेडी ही अतिशय संपन्न, वैभव संपन्न, समृद्ध असलेली अनेक पुस्तकामधून वाचलेलं आपल्याला वाचायला भेटतं. परंतु जेव्हा भारतात इंग्रजांची राजवट आली त्यानंतर हळूहळू भारताचे औद्योगिकरण झाले. 1760 मध्ये इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती झाली आणि या औद्योगिक क्रांतीचे प्रचार आणि प्रसार संपूर्ण जगभर हळूहळू होत गेला आणि त्याची फळं भारतातल्या सर्व राज्यातील सर्व लोकांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष चाकायला भेटत असलेली आपल्याला पाहायला भेटतात. अर्थातच औद्योगिकरणाचे काही वाईटही परिणाम झाले नाही असं आपल्याला म्हणता येणार नाही, परंतु या ठिकाणी औद्योगिकरणाचे महत्त्वपूर्ण सकारात्मक परिणामसुद्धा तेवढेच आहेत, हेही प्रकर्षाने या ठिकाणी मला नमूद करावंसं वाटतं. आणि यामध्ये मग जेव्हा औद्योगिकरण भारतामध्ये झालं तेव्हा मात्र भारतातली 12 बलुतेदारी पद्धती ही हळूहळू काळाच्या ओघात या पद्धतीला उतरती कळा लागत गेलेली पाहायला भेटते. आणि यामुळे भारतातील जे पारंपरिक उद्योग होते हे काळाच्या ओघात नष्ट झाले असं म्हणायला सुद्धा हरकत नाही. आणि शहरीकरण आणि उत्पादित जो माल आहे
या मालाच्या विक्रीमध्ये उत्पादन, वितरण, विनिमय आणि उपभोग या प्रक्रियेला अत्यंत महत्त्व आले आणि यामध्ये जी 12 बलुतेदारी जी आहे ही 12 बलुतेदारी हळूहळू नष्ट होत गेलेली आपल्याला पाहायला भेटते। त्यामध्ये ग्रामीण भागातील जे पारंपरिक उद्योग होते, जे जातीशी संबंधित होते, सुताराने सुतारकी करावी, महाराने महारकी करावी, मांगाने मांगकी करावी, चांभाराने चांभारकी करावी, चांभाराच्या मुलाने चांभारकीच करावी, अशा प्रकारचे जे जातीनिष्ठ व्यवसाय होते, या जातीनिष्ठ व्यवसायाचे पारंपरिक बंधनही शिथिल झाले। जर आपण आपली प्राचीन भारतीय ग्रामीण अर्थव्यवस्था बघितली तर आपल्या जातीचा पारंपरिक व्यवसाय करणं हे खरी सामाजिक बंधन होतं आणि या सामाजिक बंधनामुळे प्रत्येक व्यक्तीला आपल्या जातीचा व्यवसाय करावा लागायचा, त्याची इच्छा असो वा नसो। परंतु आधुनिकीकरणाची ही फार मोठी फलश्रुती आहे की देशातील पारंपरिक 12 बलुतेदारी काळाच्या ओघात नष्ट झाली आणि उद्योगधंद्याचे नवीनीकरण होत गेले आणि काळाच्या ओघात आधुनिकीकरण हे प्रचंड वेगाने वाढत गेले आणि वाढत्या वेगामुळे आज देशातल्या प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उद्योगधंदे उभे राहिलेले आपल्याला पाहायला भेटतात। त्याचबरोबर या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये देखील बऱ्याच प्रमाणात उद्योगांची निर्मिती झालेली आहे। म्हणून या प्रकरणामध्ये आपल्याला ग्रामीण भागातील जे उद्योग आहेत या उद्योगाच्या स्थापनेचे आणि उद्योगामध्ये कोणकोणत्या समस्या आहेत या समस्यांचा आढावा प्रस्तुत आपल्याला प्रकरणातल्या या टॉपिकमध्ये घ्यायचा आहे। मित्रांनो, ग्रामीण भागामध्ये उद्योगधंदे जे ग्रामीण भागामधले आहेत आणि जी खेड्याची संख्या आणि लोकसंख्या जर पाहिली तर जवळपास आपल्या भारतामध्ये 6 लाख खेडी आहेत। मग त्या तुलनेमध्ये ग्रामीण भागामध्ये स्थापन झालेले जे उद्योग आहेत तुलनेत खूपच कमी आहेत। परंतु ग्रामीण भागाच्या विकासाला चालना देण्यासाठी या उद्योगांचं योगदान तेवढंच आहे हे देखील विसरून आपल्याला चालणार नाही। म्हणून ग्रामीण भागामध्ये जे उद्योगधंदे आहेत या उद्योगधंद्याची प्रामुख्याने 3 भागामध्ये आपल्याला वर्गवारी करता येते। यामध्ये पहिला आहे कुटीर उद्योग, दुसरा आहे ग्रामीण उद्योग आणि तिसरा आहे कृषी मालावर प्रक्रिया करणारे उद्योग। म्हणजे अशा प्रकारे जे हे 3 उद्योग आहेत या 3 उद्योगामधल्या वेगवेगळ्या घटकांचा सविस्तरपणे अभ्यास आपण या ठिकाणी करणार आहोत। तो यातला जो पहिला मुद्दा आहे ग्रामीण कुटीर उद्योग। यामध्ये 1950च्या वित्त आयोगाप्रमाणे कुटीर उद्योगाची व्याख्या अशा प्रकारे केलेली आहे। त्यामध्ये म्हटलेलं आहे कुटुंबातील व्यक्तीच्या साहाय्याने चालवला जाणारा उद्योग म्हणजे कुटीर उद्योग होय। म्हणजे यामध्ये कुटुंबाच्या बाहेरल्या कुठल्याच व्यक्तीची मदत घ्यायची नाही। म्हणजे जो उद्योग कुटुंबातले जे वेगवेगळे सदस्य आहेत या सदस्यांच्याच मदतीने चालवला जातो तो उद्योग म्हणजे कुटीर उद्योग होय। अशा उद्योगामध्ये विविध वस्तूचे उत्पादन कुटुंबातील सदस्य आपल्या घरामध्येच करतात। अशा उद्योगात बहुतांशी घरातल्या व्यक्तींचं योगदान फार मोठं असतं आणि या उद्योगामध्ये बहुतांशी मानवी श्रमाच्या प्रक्रियेचा वापर केला जातो। शेतीवर अवलंबून असणारे जे उद्योग आहेत यामध्ये फारशा भांडवलाच्या गुंतवणुकीची गरज पडत नाही। म्हणून कुटीर उद्योग हे वेगवेगळ्या प्रकारचे ग्रामीण भागात वाढणे, त्याला चालना देणे अत्यंत गरजेचं असलेलं या ठिकाणी आपल्याला सांगता येते। तर विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा आपण ग्रामीण भागातील जे कुटीर उद्योग आहेत या कुटीर उद्योगांचे काही ठळक वैशिष्ट्ये आपण या ठिकाणी पाहणार आहोत। पहिलं वैशिष्ट्य आहे ग्रामीण भागातील लहान मोठ्या व्यक्तींच्या गरजेची पूर्तता करण्यासाठी या ठिकाणी कुटीर उद्योगामधून वस्तूचं उत्पादन केलं जातं। दुसरा मुद्दा आहे या उद्योगामध्ये बाहेरचे कामगार नेमले जात नाहीत, फक्त कुटुंबातील सदस्यच या ठिकाणी काम करतात। तिसरा मुद्दा आहे कुटीर उद्योगाअंतर्गत मनुष्य शक्तीचा जास्तीत जास्त वापर केला जातो। चौथा मुद्दा आहे काही कुटीर उद्योगामध्ये प्रामुख्याने साधी यंत्रसामुग्री वापरली जाते, म्हणजे साध्या तंत्रज्ञानाचा वापर या ठिकाणी केला जातो।
पाचवा मुद्दा आहे, कारागिरांना विशेष प्रकारचे कुठलेही शिक्षण आणि प्रशिक्षण दिले जात नाही, असे उद्योग हस्तांतरित होत असलेले आपल्याला पाहायला भेटतात. म्हणजे वडिलांचा व्यवसाय मुलाने शिकायचा, त्याच्या मुलाचा व्यवसाय त्याच्या मुलाने शिकायचा, म्हणजे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे या उद्योगांचं हस्तांतरण झालेलं या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते. सहावा मुद्दा आहे, उद्योगांना लागणारा जो कच्चा माल आहे हा विशेषतः शेतीतूनच उपलब्ध केला जातो. म्हणजे आपल्या स्थानिक भागामध्ये या ठिकाणी या उद्योगाला लागणारा कच्चा माल उपलब्ध करून घेतला जातो. सातवा मुद्दा आहे, कुटीर उद्योगावर जाती व्यवस्थेचा प्रचंड पगडा या ठिकाणी असलेला आपल्याला पाहायला भेटतो. म्हणजे अशा प्रकारे या ठिकाणी वेगवेगळ्या मुद्द्यांच्या आधारे म्हणजे वेगवेगळ्या वैशिष्ट्यांच्या आधारे या ठिकाणी नेमकं ग्रामीण कुटीर उद्योग म्हणजे काय हे आपल्या सहज लक्षात येतं. पुढचा मुद्दा आहे ग्रामीण उद्योग. कुटीर उद्योगानंतरचा महत्त्वाचा मुद्दा आहे ग्रामीण उद्योग. आणि ग्रामीण उद्योग हे कुटीर उद्योगापेक्षा आकाराने व्याप्तीने थोडे मोठे असतात. या उद्योगामध्ये स्वतंत्र अशा जागेची व्यवस्था केलेली असते. या उद्योगामध्ये काही भांडवलाची गुंतवणूक करावी लागते. खर्चिक यंत्रसामुग्रीचा वापर या ग्रामीण उद्योगामध्ये केला जातो. विविध प्रकारचं प्रशिक्षित मनुष्यबळ ग्रामीण भागातल्या ह्या ग्रामीण उद्योगामध्ये वापरलं जातं आणि यामध्ये कच्चा माल वेगवेगळ्या ठिकाणाहून उपलब्ध करून घेतला जातो. सर्वसाधारणपणे अशा उद्योगात नवीन वस्तूचे उत्पादन केले जाते. उदाहरणार्थ दाखल घ्यायचं झालं, वीटभट्टी, विटा तयार करणे, खडू तयार करणे, इलेक्ट्रॉनिक साधने तयार करणे, फर्निचर तयार करणे, सुगंधित द्रव्ये तयार करणे, फराळाचे वेगवेगळे पदार्थ तयार करणे, अशा प्रकारच्या वस्तू. त्याचबरोबर काही ग्रामीण भागामधल्या ग्रामीण उद्योगामध्ये वेगवेगळ्या प्रकारची आयुर्वेदिक उत्पादने देखील तयार केली जातात. या ठिकाणी अशा प्रकारे ग्रामीण उद्योग हा ग्रामीण भागाच्या सक्षमीकरणासाठी सबलीकरणासाठी महत्त्वाची भूमिका बजावत असलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात. पुढचा मुद्दा आहे कृषी मालावर प्रक्रिया करणारे उद्योग. मित्रांनो, पारंपरिक ग्रामीण समाजात शेतीमालावर प्रक्रिया करणारे पारंपरिक उद्योग चालविलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते. यामध्ये घाणीच्या तेलातून तेल उत्पादन करणारे उद्योग, ऊसाच्या रसापासून गूळ तयार करणारे उद्योग, लाकडापासून वेगवेगळे अवजार बनवणारे उद्योग, जनावरांच्या चमड्यापासून पादत्राणे बनवणारे उद्योग, त्याचबरोबर सुतापासून कापड तयार करणारे उद्योग, अशा वेगवेगळ्या वस्तू बनवणारे उद्योग या ठिकाणी यामध्ये समाविष्ट आहेत. यामध्ये वस्तूच्या ज्या किमती आहेत, किमती वाढविण्यामध्ये या ठिकाणी अधिक नफा मिळवणे हा या ठिकाणी प्रमुख हेतू असतो. आणि यामध्ये शेतीमालाला बाजारपेठेपेक्षा माफक किंमत या ठिकाणी दिली जाते. स्थानिक लेवलला आपण जेव्हा माल उपलब्ध करून घेत असतो तेव्हा या ठिकाणी शेतजमिनीच्या मालकांना या उद्योगांचा बऱ्याच प्रमाणामध्ये फायदा होत असलेला आपल्याला पाहायला भेटतो. आणि यामुळे वर्तमान काळामध्ये कृषी मालावर प्रक्रिया करणारे अनेक छोटे मोठे उद्योग ग्रामीण भागामध्ये स्थापन झालेले आपल्याला पाहायला भेटतात. बहुराष्ट्रीय कंपन्यांनी देखील उद्योगधंद्यामध्ये उतरल्यामुळे ग्रामीण भागामध्ये बऱ्याच ठिकाणी ग्रामीण भागामध्ये उद्योग स्थापन होत असलेले आपल्याला पाहायला भेटतात. जरी हे उद्योग मोजकेच जरी असले तरी या ठिकाणी यामधून रोज भूमिहीन शेतमजुरांना म्हणा, अल्पभूधारक शेतकऱ्यांना म्हणा, रोज मजुरी मिळण्याचं एक चांगलं साधन म्हणून या ठिकाणी या उद्योगधंद्याकडे आपल्याला नक्कीच पाहता येतं. यामध्ये साखर कारखाने जे आहेत या साखर कारखान्यामध्ये प्रचंड स्वरूपाची श्रमशक्ती कामाला लागते. म्हणून या ठिकाणी हे उद्योगधंदे अत्यंत महत्त्वाचे असलेले आपल्याला सांगता येते. म्हणून त्यांचं महत्त्व खूप आहे. तर या उद्योगधंद्यांचं जे महत्त्व आहे, या कृषी उद्योगाची जी आवश्यकता आहे, या आवश्यकतेमध्ये मित्रांनो ग्रामीण भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे उद्योग आहेत त्यामध्ये कुटीर उद्योग असेल,
ग्रामीण उद्योग असेल, प्रक्रिया करणारे उद्योग असतील, या सर्व उद्योगांची ग्रामीण विकासामध्ये अत्यंत मोलाची भूमिका आहे. म्हणून या ठिकाणी या उद्योगांचे महत्त्व काय आहे हे सुद्धा पाहणे अत्यंत गरजेचे आहे. यामध्ये उद्योगांचे महत्त्व सांगत असताना काही मुद्द्यांच्या आधारे ते स्पष्ट करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. त्यातला पहिला मुद्दा आहे शेतीवरील अतिरिक्त भार कमी करणे. मित्रांनो, स्वातंत्र्य प्राप्तीनंतर ग्रामीण भागातील लोकसंख्या प्रचंड वेगाने वाढत गेली. याची कारणं अनेक आहेत. त्यामध्ये वेगवेगळे वैद्यकीय सुविधा असतील, वेगवेगळ्या लसी असतील. यामुळे जननदर कायम राहिला आणि मृत्यूदर घटला. त्यामुळे लोकसंख्याही वाढत गेली. त्यामुळे भारतातील जो शेती आहे, शेती व्यवसायावर प्रचंड प्रमाणात ताण पडला आणि त्यामुळे जमीन मर्यादित राहिली आणि लोकसंख्या वाढत गेली. त्यामुळे अतिरिक्त भार शेतीवर वाढत गेला आणि केवळ शेती आणि पूरक व्यवसायावर ग्रामीण लोकांना आपले जीवन जगणे केवळ अशक्यप्राय आहे. त्यामुळे या शेतीवरचा भार जर कमी करायचा असेल तर अशा परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या उद्योगधंद्यांना चालना दिली पाहिजे. जर नवनवीन उद्योगधंदे ग्रामीण भागामध्ये आले, लघु उद्योग आले, मोठमोठे उद्योग जर ग्रामीण भागामध्ये आले तर नक्कीच या ठिकाणी ग्रामीण भागातील लोकांच्या हाताला काम मिळेल. त्यामुळे अल्पभूधारक असतील, भूमिहीन शेतमजूर असतील, अशा लोकांच्या हाताला काम मिळेल. त्यामुळे शेतीवरचा भार कमी होईल. म्हणून या ठिकाणी उद्योगांची स्थापना करणे, निर्मिती करणे हा अत्यंत महत्त्वाचा असतं या ठिकाणी आपल्याला सांगता येते. पुढचा मुद्दा आहे ग्रामीण दारिद्र्याचे प्रमाण कमी करणे. मित्रांनो, साहजिकच आहे, जर वेगवेगळ्या प्रकारचे उद्योगधंदे जर ग्रामीण भागामध्ये आले तर त्या ठिकाणी शेतीवर काम करणारे जे लोक आहेत, या लोकांना म्हणजे भूमिहीन लोकांना, शेतमजूर लोकांच्या हाताला काम मिळेल. त्याचबरोबर शेतीमध्ये जो माल उत्पादित झालेला आहे, या उत्पादित झालेल्या मालाला योग्य बाजारपेठ प्राप्त होईल. मालाला योग्य, उत्पादनाला योग्य भाव मिळेल आणि या भाव मिळाल्यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न जर वाढले तर साहजिकच तो शेतकरी ग्रामीण भूमिहीन शेतमजुरांना मजुरी वाढवून देईल आणि त्यामुळे एकंदरीत सर्वांचाच फायदा होईल. म्हणून या ठिकाणी ग्रामीण भागातील रोजगार लोकांना रोजगाराची संधी मिळेल. म्हणून हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा असल्या ठिकाणी सांगता येतो. ग्रामीण भागातील दारिद्र्य निर्मूलनामध्ये या उद्योगांचा हात फार मोठा आहे. कारण ग्रामीण भागात असलेली जी बेकारीची समस्या आहे अत्यंत गंभीर आहे. भूमिहीन शेतमजुराच्या हाताला काम मिळणे अवघड होऊन बसलेले आहे. त्यातून नक्कीच मार्ग काढून ग्रामीण भागातील लोकांना काम मिळण्यासाठी उद्योगांना चालना देणे अत्यंत गरजेचं आहे. यामुळे ग्रामीण भागामध्ये उद्योगधंद्यांची वाढ करणे काळाची गरज आहे असं मला या ठिकाणी म्हणावंसं वाटतं. पुढचा मुद्दा आहे ग्रामीण बेरोजगारी कमी करणे. मित्रांनो, आपल्या भारतामधील शेती ही निसर्गावर अवलंबून आहे. त्यामुळे शेती पूर्णपणे बेभरोशाची आहे. चांगला पाऊस पडला तर शेती पिकेल, अन्यथा शेती पिकणार नाही. म्हणून शेतकरी हे मजुरांना मजुरी वाढवून देऊ शकत नाहीत आणि त्यामुळे बेरोजगारीचे प्रमाण या भागामध्ये वाढत आहे. दारिद्र्याचे प्रमाण एखाद्या भागामध्ये वाढत आहे. ग्रामीण बेरोजगारीमुळे स्थलांतर होणाऱ्या लोकांचं प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढत आहे. परिणामी ग्रामीण भागात मजुरांचा तुटवडा निर्माण होतो. ग्रामीण बेकारी कमी करण्यासाठी ग्रामीण भागामध्ये उद्योग वाढणे काळाची गरज आहे. कारण जो मजूर आहे तो हाताला काम मिळत नाही म्हणून शहरी भागात जातो. शहरी भागात गेलेला माणूस गावाकडे परत येईल याची काही खात्री नसते. आणि पर्यायाने काय व्हायला लागलंय की अनेक शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये काम करण्यासाठी माणूस मिळत नाही. ही सुद्धा अवस्था या ठिकाणी पावसाळ्या हिवाळ्यामध्ये पाहायला भेटते. कारण शेतीमध्ये काम हे हंगामी स्वरूपाचं असतं आणि हा हंगामी मजूर शेतामध्ये
किती वेळ काम करायचे आणि किती दिवस काम करायचे, म्हणून हा ग्रामीण भागातला माणूस एखाद्या उद्योगधंद्यामध्ये मजुरीनेच का होईना पण काम कायम त्या ठिकाणी 12 महिने काम मिळेल या ठिकाणी काम बघण्यासाठी तो स्थलांतरित होतो. त्यामुळे ग्रामीण भागामध्ये मजुरांचा सुद्धा गंभीर प्रश्न अलीकडच्या काळात उदयाला येत असलेला आपल्याला पाहायला भेटतो. म्हणून या ठिकाणी हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. पुढचा मुद्दा आहे ग्रामीण भागातून नागरी भागाकडे होणारे स्थलांतर रोखणे. मित्रांनो, ग्रामीण भागातून शहरी भागामध्ये लोकांचं होणारं स्थलांतर हे फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे. या स्थलांतराचे कारण वेगवेगळे असतील, पण यातलं सर्वात महत्त्वाचं कारण एक आहे ते म्हणजे अल्प वेतन. कारण ग्रामीण भागामध्ये लोकांना मिळणारं वेतन हे म्हणजे मजुरांना मिळणारं जे मजुरी आहे ही फार अल्प प्रमाणामध्ये आहे. त्यामुळे त्यांचा उदरनिर्वाह ग्रामीण भागामध्ये होत नाही. त्या उत्पन्नामध्ये ते आपल्या मुलांचं शिक्षण व्यवस्थितप्रमाणे करू शकत नाहीत. त्यांना आरोग्याच्या सोयीसुविधा चांगल्या प्रकारे उपलब्ध होऊ शकत नाहीत. म्हणून ग्रामीण भागातला माणूस हा शहरी भागाकडे जाण्याचा कल दिवसेंदिवस वाढत असलेला आपल्याला पाहायला भेटतो. जर हा वाढता कल रोखला नाही तर शहरी भागामध्ये प्रचंड स्वरूपाची झोपडपट्टी वस्ती दिवसेंदिवस वाढल्याशिवाय राहणार नाही. कारण वाढते उद्योगधंदे हे शहरी भागाच्या लगत असलेले आपल्याला पाहायला भेटतात आणि त्यामुळे रोजमजुरी मिळण्यासाठी लोक हे त्या भागात जात आहेत आणि त्या उद्योगधंद्याच्या म्हणजे औद्योगिक ठिकाणाच्या आसपासच्या वस्ती ठिकाणी हे लोक वस्ती करून राहतात. त्यामुळे या ठिकाणी शहरे ही गलिच्छ बनत आहेत आणि ग्रामीण भाग हा हळूहळू ओस पडतो की काय अशा प्रकारची अवस्था निर्माण झालेली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातून शहरी भागाकडे होणारे स्थलांतर रोखणे ही काळाची गरज आहे. त्यावर रामबाण इलाज म्हणून ग्रामीण भागामध्ये उद्योगाची स्थापना करणे अत्यंत गरजेचं आहे. तरच या ठिकाणी खेड्यातील लोक खेड्यात राहतील आणि त्यांच्या सगळ्या गरजा जर खेड्यामध्ये भागल्या तर दिवसेंदिवस शहरात काळत जाणारी जे लोकसंख्या आहे ती कमी होण्यासाठी आपल्याला मदत होईल. म्हणून ग्रामीण भागामध्ये उद्योगांची स्थापना करणे अत्यंत महत्त्वाचं आहे. पुढचा मुद्दा आहे शेती उत्पादनाला उचित मूल्य प्राप्त होण्यासाठी. मित्रांनो, पारंपरिक शेती उत्पादनात शेतीमालाला अतिशय अल्प प्रमाणात भाव दिला जातो. बऱ्याचदा या शेतकऱ्याचं जे उत्पन्न आहे हे उत्पादन खर्चापेक्षा कमी असतं. म्हणजे शेतामध्ये बियाणे टाकून शेतकरी जे विविध मालाचं उत्पादन करतो त्या मालाच्या उत्पादनासाठी लागणारा खर्च आणि मिळणारी रक्कम यामध्ये बऱ्याचदा तफावत असलेली आपल्याला पाहायला भेटते. आपण अनेकदा ऐकतो कांद्याचा भाव 2 रुपये किलो. आता कांद्याचा भाव जर 2 रुपये किलो म्हटला तर अतिशय वाईट अवस्था शेतकऱ्यावर येणार आहे. कारण त्याची वाहतूक सुद्धा शेतकऱ्याला परवडणार नाही. अशा प्रकारची अवस्था या शेतकऱ्यावर होते. म्हणून या ठिकाणी शेतीमालाला उचित भाव देणे अत्यंत गरजेचे आहे. कारण शेती हा उद्योग दिवसेंदिवस तोट्यात जात असलेला आपल्याला पाहायला भेटतो. म्हणूनच अलीकडची नवीन तरुण पिढी जी आहे ते शेती व्यवसाय करण्यासाठी फारशी सकारात्मक असलेली आपल्याला पाहायला भेटत नाही. म्हणून यासाठी विशेषतः ग्रामीण भागामध्ये प्रक्रिया उद्योगांना चालना दिल्यास शेतीच्या उत्पादित मालाला योग्य भाव मिळेल आणि जर हा भाव योग्य मिळाला तर ग्रामीण भागातला माणूस हा या ठिकाणी राहून आपल्या शेतीमध्ये मालाचं उत्पादन चांगलं करेल. शासनाने खऱ्या अर्थाने शेतीला उद्योगाचा दर्जा दिला पाहिजे. शेतीमध्ये उत्पादित झालेल्या मालाची किंमत ठरवण्याचा अधिकार खऱ्या अर्थाने शेतकऱ्याला असला पाहिजे. पण दुर्दैवाने जो शेतकरी आपला माल तयार करतो तो तयार केलेला माल लोकांच्या स्वाधीन करून त्याने निर्धारित केलेल्या रकमेला आपला माल द्यावं लागतं. ही भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये
जो आपला प्रधान व्यवसाय हा शेती आहे, या शेती व्यवसायाची केलेली प्रतारणा आहे असं मला या ठिकाणी म्हणावंसं वाटतं. कारण शेती हा देशाचा प्रधान व्यवसाय असून सुद्धा या देशाच्या प्रधान व्यवसायाच्या प्रमुखाला आपल्या मालाची किंमत ठरवण्याचा अधिकार नाही, हे देशाचं फार मोठं दुर्दैव आहे. म्हणून या ठिकाणी यामध्ये बदल करणे काळाची गरज आहे. तरच खऱ्या अर्थाने आपल्या देशाचा शेतकरी सुखी आणि समृद्ध होईल. तोपर्यंत शेतकऱ्याच्या मालाची किंमत खऱ्या अर्थाने केली जाणार नाही आणि शेतकऱ्याला उचित भाव मिळणार नाही आणि शेतकऱ्याचं दारिद्र्य कधीच निर्मूलन होणार नाही. म्हणून या ठिकाणी शेतीमालाला उचित भाव प्राप्त होणे काळाची गरज आहे. भारतीय शेतकरी कर्जात जगतो, कर्जात जन्मतो आणि कर्जात मरतो म्हणतात. तर मग या ठिकाणी जर हा शेतकरी कर्जात मरणे टाळायचे असेल तर निर्धारित मूल्य शेतीच्या मालाला असणे अत्यंत गरजेचं आहे असं मला या ठिकाणी वाटतं. अशा प्रकारे जर हे मूल्य त्याला मिळायचं असेल तर शेतीतील उत्पादित मालाला योग्य भाव मिळणे काळाची गरज आहे असं मला या ठिकाणी वाटतं. आणि जर हा भाव योग्य मिळत असेल तर ग्रामीण भागात उद्योगांची स्थापना होणे महत्त्वाचे आहे असं मला या ठिकाणी सांगायचं आहे. पुढचा मुद्दा आहे कृषी मालाला जागतिक बाजारपेठ उपलब्ध करून देणे. पाठीमागच्या मुद्द्यात सांगितल्याप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, जो ग्रामीण भागातील जो शेतकऱ्याच्या शेतामध्ये उत्पादित होणारा जो माल आहे, या मालाला केवळ ग्रामीण भागातच नव्हे, आपल्या तालुक्यातच नव्हे, आपल्या जिल्ह्यात नव्हे, त्याही पलीकडे देशाच्या बाहेरची बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचं कार्य या ठिकाणी जागतिकीकरणात झालेलं आहे. भारताने मुक्त अर्थव्यवस्था 1990ला स्वीकारली. जागतिकीकरण, औद्योगिकरण, उदारीकरण प्रचंड वेगाने वाढले आणि ह्या प्रचंड वाढत्या वेगामुळे उद्योगधंदे प्रचंड वेगाने पसरले आणि या पसरल्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी वाहतुकीचे साधनांची प्रचंड व्यवस्था झाली, रस्ते निर्माण झाले आणि या रस्ते निर्माण झाल्यामुळे या ठिकाणी उत्पादित मालाला योग्य बाजारपेठ उपलब्ध होण्याची शक्यता या वाढत्या औद्योगिकरणामुळे वाढलेली आहे. यामुळे शेतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून संकरित बी बियाण्याच्या रासायनिक खताचा वापर करून शेतकरी शेतीमध्ये उत्पादन वाढीव घेतो आहे. ग्रामीण भागात वेगवेगळ्या प्रकारचे प्रक्रिया उद्योगाला जर चालना दिल्यास उत्पादित ज्या वस्तू आहेत, या उत्पादित वस्तूला चांगल्या प्रकारची बाजारपेठ मिळू शकते. कारण प्रक्रिया केलेला माल हा जास्त काळ टिकू शकतो. म्हणून प्रक्रिया करणारे उद्योग जर ग्रामीण भागात स्थापन केले तर या उद्योगामध्ये तयार झालेला माल आपल्याला केवळ देशामध्ये नव्हे तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये सुद्धा आपला माल आपण नेऊ शकतो. म्हणून अशा प्रकारचे ग्रामीण भागामध्ये लघु उद्योग, कुटीर उद्योग, प्रक्रिया उद्योग स्थापन करणे काळाची गरज आहे. आणि हे उद्योग जर स्थापन झाले तर नक्कीच या ठिकाणी आपल्या देशातील शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारल्याशिवाय राहणार नाही. यामध्ये द्राक्षे असतील, आंबे असतील, यांच्यापासून वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू तयार करणे, त्यानंतर शीतपेय बनवणारे जे तंत्रज्ञान जर आहे, जे ग्रामीण भागात जर आले तर यापासून वेगवेगळ्या प्रकारचे प्रक्रिया उद्योग हे देशाच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला दर्जेदार बनवण्यामध्ये बिलकुल कमी पडणार नाहीत. म्हणून ग्रामीण भागामध्ये उद्योगांची निर्मिती करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तरच देशाच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळू शकेल असं मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ग्रामीण उद्योगाचे महत्त्व कशा प्रकारचे आहे या मुद्द्याचा आढावा या ठिकाणी आपण घेतलेला आहे. तर पुढचा मुद्दा आहे ग्रामीण कृषी उद्योगाचे प्रकार. भारतात प्राचीन काळापासून ग्रामीण उद्योग हे प्रचलित आहेत, पण आपण ग्रामीण भागामध्ये आजही पाहतो की तेलाचे घाणे पूर्वी ग्रामीण भागामध्ये होते. चमड्यापासून वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू बनवणारे उद्योग पण ग्रामीण भागामध्ये होते आणि 12 बलुतेदारी पद्धतीच्या आधारे ग्रामीण भागात विविध प्रकारचे उद्योग हे होते. स्थानिक ग्रामीण लोकांच्या ज्या गरजा आहेत त्या पूर्णपणे या पारंपरिक उद्योगाच्या माध्यमातून पूर्ण होत होत्या.
उद्योगाचा आधार हा जात हा होता, पण काळाच्या ओघामध्ये औद्योगिकरणाच्या प्रक्रियेतून बडतीदारी पद्धती पूर्णपणे नष्ट झाली आणि नवीन उद्योगधंदे काळाच्या ओघात उदयाला आले. जागतिकीकरण, औद्योगिकरण, नागरीकरण यांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परिणाम होऊन ग्रामीण अर्थव्यवस्थेचे स्वरूप देखील बदलले आणि या बदलल्यामुळे यामध्ये ग्रामीण भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उद्योग निर्माण झालेले आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात. यामध्ये पहिला उद्योग आहे शेतीसाठी उपयुक्त साधने निर्माण करणारे उद्योग. शेतीसाठी अनेक साधनांची आवश्यकता असते. उपयुक्त साधने निर्माण करणारे उद्योग आज मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागामध्ये निर्माण झालेले आहेत. यामध्ये नांगरणी, कोळपणी, विद्युत मोटार, डिझेल इंजिन, स्प्रे पंप, मळणी यंत्र, पीक काढण्याचे यंत्र अशा प्रकारचे वेगवेगळे यंत्र या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये आपल्याला पाहायला भेटतात. पुढचा मुद्दा आहे विविध प्रकारच्या खतांची निर्मिती करणारे उद्योग. मित्रांनो, ग्रामीण भागामधले शेती उद्योगासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असलेला घटक म्हणजे खत होय. यामध्ये खताचे प्रामुख्याने 2 प्रकार आहेत. यामध्ये रासायनिक खते आणि सेंद्रिय खते. यामध्ये सेंद्रिय खते निर्माण करणारे लघु उद्योग ग्रामीण भागामध्ये अलीकडच्या काळामध्ये स्थापन झालेले आपल्याला पाहायला भेटतात. यामध्ये नायट्रोजन, अमोनियम सल्फेट, युरिया, फॉस्फेट, सुफला अशा प्रकारचे रासायनिक खते निर्माण करणारे कारखाने देखील ग्रामीण भागामध्ये स्थापन झालेले आहेत. यामुळे ग्रामीण भागाला सहजासहजी खते उपलब्ध होत असलेली आपल्याला पाहायला भेटतात. पुढचा मुद्दा आहे कीटकनाशक निर्माण करणारे उद्योग. मित्रांनो, पिकाचे कीटकांपासून संरक्षण करण्यासाठी कीटकनाशके अत्यंत महत्त्वाची आहेत. यामध्ये BSC असेल, अँडोसल्फान असेल, रोगर असेल, ॲल्ड्रिमन असेल, पॅराफिन असेल, अशा प्रकार पॉलिथिन असेल इत्यादी प्रकारच्या वेगवेगळ्या कीटकनाशकांची निर्मिती करणारे उद्योग हे लघु उद्योग असतील की मोठे उद्योग असतील, हे उद्योग ग्रामीण भागाच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असलेले या ठिकाणी आपल्याला सांगता येतात. पुढचा मुद्दा आहे ऊसावर आधारित उद्योग. आज भारतामध्ये ऊसाचे उत्पादन प्रचंड प्रमाणामध्ये घेतले जाते. या ऊसापासून गूळ तयार करणारे, साखर तयार करणारे, अल्कोहोल तयार करणारे, कागद तयार करणारे अशा वेगवेगळ्या प्रकारचे उद्योग ग्रामीण भागामध्ये स्थापन झालेले आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात. पुढचा मुद्दा आहे कापूस आणि सरकी उद्योग. यामध्ये विद्यार्थी मित्रांनो, कापूस जिनिंग प्रेसिंग मिल बऱ्याच ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतात. यामध्ये कापसाची गाठी तयार करणे आणि सरकीपासून जनावरांसाठी पेंड तयार करणे अशा प्रकारचे उद्योग या ठिकाणी पाहायला भेटतात. आणि यामुळे ही व्यवसाय शेती व्यवसायाशी निगडित असल्यामुळे ग्रामीण भागामध्ये या उद्योगांना प्रचंड प्रमाणामध्ये चालना भेटून लोकांच्या हाताला काम मिळण्यामध्ये या उद्योगांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. पुढचा मुद्दा आहे तेलबिया आणि तेल उद्योग. शेतीमधून उत्पादित होणाऱ्या जे भुईमुगाच्या शेंगा असतील, करडी असेल, आंबाडी असेल, एरंडा असेल, सूर्यफूल असेल, सोयाबीन असेल अशा प्रकारच्या वेगवेगळ्या शेतीतील उत्पादित धान्यावर या ठिकाणी प्रक्रिया करून याचे तेल तयार करणारे उद्योग बऱ्याच ठिकाणी ग्रामीण भागामध्ये निर्माण झालेले आहेत, स्थापन करण्यात आलेले आहेत. यामुळे ग्रामीण भागातील लोकांना रोजगार उपलब्ध होण्याचे एक चांगले साधन म्हणून या तेलबिया आणि तेल उद्योग स्थापन करणं तेल उद्योगाकडे पाहिले जाते. पुढचा उद्योग आहे तंबाखू उत्पादन. मित्रांनो, तंबाखू हा जरी शरीराला घातक असला तरी जवळपास बहुतांशी लोकांना तंबाखूचे व्यसन आहे असे म्हणायला हरकत नाही. मग या तंबाखूपासून सिगारेट, बिडी, जर्दा, तपकीर अशा प्रकारच्या वेगवेगळ्या वस्तू बनवणारे उद्योगधंदे ग्रामीण भागामध्ये बहुतांशी ठिकाणी उपलब्ध आहेत. यामुळे याच्यातून
बिडी करणाऱ्या उद्योगामध्ये तंबाखू लागतो, सिगारेटसाठी तंबाखू लागतो. ग्रामीण भागामध्ये बिडी करण्यासाठी आणि बिडीशी संबंधित असलेले जे उद्योग आहेत हा चांगल्या वेगाने चालत असल्याला आपल्याला पाहायला भेटतो. बिडीची पानं जंगलातून आणणे आणि त्यापासून बिड्या तयार करणे यामध्ये प्रचंड लोकांना रोजगार उपलब्ध होतो. म्हणून हा धंदा किंवा हा उद्योग अत्यंत महत्त्वाचा आहे असं मला या ठिकाणी म्हणावंसं वाटतं. पुढचं आहे कुक्कुटपालन आणि त्यासाठी लागणारी साधनसामुग्री. मित्रांनो, ग्रामीण भागामध्ये कुक्कुटपालन आणि त्यासाठी लागणारे जे साधने आहेत, बनवणारे उद्योग ग्रामीण भागामध्ये स्थापन केलेली आपल्याला पाहायला भेटतात. कारण कुक्कुटपालनामध्ये जे कोंबडे असतात, ह्या कोंबड्यांना यांची अंडी ठेवण्यासाठी लागणारी खुराडे असतील, त्यांचं खाद्य असेल, अशा प्रकारचे वस्तू तयार करण्याचे कार्य ग्रामीण भागामध्ये बहुतांशी ठिकाणी केलेली आपल्याला पाहायला भेटतात. पुढचा मुद्दा आहे दुग्ध उद्योग. दूध पॅकिंग, संकलन करणारे केंद्र, खवा बनवणारे उद्योग, त्यानंतर या दुधापासून वेगवेगळ्या प्रकारचे दुग्धजन्य पदार्थ करणारे असतील, पेढा असेल, बर्फी असेल, त्याही पलीकडे इतर अनेक वेगवेगळे पदार्थ करणारे जे उद्योगधंदे ग्रामीण भागामध्ये जर स्थापन केली तर यातून नक्कीच या ठिकाणी ग्रामीण भागाच्या विकासाला चालना मिळेल. म्हणून या ठिकाणी या उद्योगांना तेवढेच महत्त्व आहे. मत्स्य व्यवसायाशी संबंधित उद्योग. भारताला आपल्या प्रचंड मोठा समुद्र किनारा लाभलेला आहे. माशाचे उत्पन्न भारतामध्ये प्रचंड होते. अशा माशांना जर विशिष्ट प्रक्रियेतून हवाबंद डब्यामध्ये जर आपण साठवले आणि हे जर वेगळ्या ठिकठिकाणी जर हा माल जर आपण नेला तर त्याला चांगल्या प्रकारची किंमत मिळते. म्हणून अशा प्रकारचे उद्योग ग्रामीण भागामध्ये जर स्थापन केले, ज्या ठिकाणी समुद्रकिनारा लाभलेला आहे त्या ठिकाणी जे जर अशा प्रकारचे उद्योग स्थापन केले यातून नक्कीच या व्यवसायाला चालना मिळेल. त्याचबरोबरच त्या भागातील परिसरातील जे मजूर लोक आहेत या मजुरांना काम मिळेल. म्हणून अशा प्रकारच्या उद्योगाची स्थापना करणे अत्यंत गरजेचे आहे. म्हणून हा एक या ठिकाणी आपल्याला सांगता येतं. पुढचा आहे अन्न प्रक्रिया उद्योग. चहा, कॉफी, कोको, तांदूळ अशा प्रकारच्या तयार करणाऱ्या मिल, डाळ मिल असेल, त्यानंतर बेकरी असेल, वेगवेगळ्या प्रकारचा रंग असेल, आंब्याचा रस असेल, केळीची पावडर असतील, सुगंधित द्रव्ये असतील, कात्या असेल, त्याचबरोबर खरवडे आहेत, शेंगदाण्याची चिक्की आहे, चटणी आहे, अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रक्रिया करणारे उद्योग यामध्ये जर ग्रामीण भागामध्ये तयार केले तर या ठिकाणी नक्कीच ग्रामीण भागाच्या विकासाला चालना मिळेल. पुढचा मुद्दा आहे जंगल उत्पादन उद्योग. यामध्ये जंगलातून प्राप्त होणाऱ्या ज्या विविध प्रकारच्या ज्या वस्तू आहेत या वस्तूपासून वेगवेगळ्या प्रकारचे कोरबोर्ड, कागदी वस्तू, लाकडी खेळणी, बांबूपासून विविध प्रकारच्या वस्तू तयार करणे, लाकडी चमचे आईस्क्रीमसाठी जे वापरतात ती, त्यानंतर कपाट तयार करणे, आयुर्वेदिक औषधी बनवणे, आवळा कँडी बनवणे, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या जंगल संपत्तीपासून वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू तयार करणारे उद्योग हे ग्रामीण भागामध्ये असणे काळाची गरज आहे. कारण जंगल संपत्ती भारतामध्ये प्रचंड आहे, परंतु दुर्दैवाने तिच्यावर प्रक्रिया करणारे उद्योग हे भारतामध्ये फार क्वचित आढळून येतात, जंगलात ठिकाणी फार कमी असतात. तर अशा विविध वस्तू बनवणाऱ्या उद्योगांना ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात वाव आहे. याशिवाय अनेक स्थानिक उत्पादनातून विविध वस्तू तयार केल्या जाऊ शकतात आणि वरील उद्योगातून अनेक उद्योग कोणत्या ना कोणत्या भागात कार्यान्वित आहेत. तर शेतीशी संबंधित काही उद्योग शहरी भागात आहेत. त्यामुळे या शेतीमध्ये असलेल्या शेतीशी संबंधित असलेल्या वेगवेगळ्या उद्योगाच्या माध्यमातून भारतीय शेती आणि भारतीय शेतकरी व भारतीय ग्रामीण माणूस सुखी आणि समृद्ध करण्यासाठी ह्या सर्व प्रकारच्या वेगवेगळ्या उद्योगांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे, हे विसरून चालणार नाही. म्हणून या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, ग्रामीण भागामध्ये जरीही
उद्योगांचे प्रमाण कमी असले तर हे उद्योगाचे प्रमाण जर वाढत गेले तर नक्कीच या ठिकाणी ग्रामीण भागातील माणूस सुखी आणि समृद्ध होण्याला वेळ लागणार नाही, अशी आपण या ठिकाणी आशा बाळगू. आणि या ठिकाणी मी थांबतो. सर्वांना नमस्कार आणि सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि आपण पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. याच प्रकरणातील जे या टॉपिकमधला जो ग्रामीण उद्योग आहे, या उद्योगाच्या जे समस्या आहेत, कोणकोणत्या समस्या आहेत हे आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायची आहे. या व्हिडिओमध्ये आपण ग्रामीण भागातील उद्योग जो आहे, या उद्योगाचे प्रकार बघितलेले आहेत, उद्योगाचे महत्त्व बघितलेले आहे. परंतु ग्रामीण भागात उद्योग स्थापन करण्यासाठी ज्या येणाऱ्या समस्या आहेत त्या कोणत्या आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. नक्कीच तोपर्यंत सर्वांना धन्यवाद देतो आणि थांबतो. नमस्कार.